काही वेळा सत्य कल्पनेपेक्षा अनोळखी असतं, विशेषतः जेव्हा ते निराकरण न झालेल्या गुन्ह्यांसाठी असतं. सेतागाया कुटुंबिक हत्याकांड ही अशीच एक भयानक घटना आहे, ज्याने जपानला धक्का बसला. साल 2000, तारीख 31 डिसेंबर. सकाळची वेळ होती जेव्हा टोकियोच्या अत्यंत शांत भाग असलेला सेतागायामध्ये मियाझावा कुटुंबातील 4 सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बरं, मारेकऱ्याने घटनास्थळी अनेक पुरावे सोडले, मात्र तरीही तो आजतागायत पकडला गेला नाही. या प्रकरणात DNA चाचणी, बोटांचे ठसे आणि रक्ताने भरलेले कपडे देखील सापडले. आणि आज या घटनेला जवळपास 24 वर्ष उलटून गेले तरीही हत्यारा सापडला नाही. ही घटना जपानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक आहे. काय घडलं या हत्याकांडमध्ये, ज्याचं कोडं अजून देखील सुटलेलं नाही? जाणून घेऊयात आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम. मियाझावा कुटुंबात 44 वर्षीय मिकियो मियाझावा, त्यांची 41 वर्षीय पत्नी यासुको, 8 वर्षांची मुलगी नीना आणि 6 वर्षाचा मुलगा रे यांचा समावेश होता. मिकियो एका मार्केटिंग कंपनीत काम करत होता, तर यासुको एक गृहिणी होती. दैनंदिन कामात गुंतलेले मियाझावा कुटुंबातही 30 डिसेंबर 2000 ची एक सामान्य संध्याकाळ होती. मिकियो संगणकावर काहीतरी काम करत होते, तर यासुको आणि नीना विश्रांती घेत होते. मुलगा रे झोपला होता. काहीही विचित्र वाटलं नाही, पण रात्रीच्या अंधारात एक गडद सावली मियाझावाच्या घरात शिरली. एका मागून एक त्याने कुटुंबातील 4ही जणांची हत्या केली. हत्येनंतर तो अनेक तास घरात होता. त्याने कम्प्युटरचा वापर करून तिकीट काढण्याचा प्रयत्न देखील केला. फ्रीजमधून आईस्क्रीम काढलं आणि ते खाल्लं आणि घरातील बाथरूमचा वापरही केला. हत्याराने त्याचे कपडेही घरात टाकून दिले आणि तो तिथून निघून गेला. या कपड्यांमध्ये स्वेटर, टोपी, हातमोजे आणि फॅनी पॅक या सर्वांचा समाविष्ट होता. त्याचे हाताचे पुरावे त्याने तिथेच मागे सोडले. रक्ताचे डाग, बोटांचे ठसे आणि अगदी DNA सुद्धा. दुसरा दिवस, तारीख 31 डिसेंबर. कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकला नाही तेव्हा यासुकोची आई घरी पोहोचली आणि आतील स्थिती पाहून ती घाबरून गेली. कुटुंबातील 4ही जणांची हत्या करण्यात आली होती. मिकियो खाली सापडला. त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर अनेक वेळा वार केले गेले होते आणि कदाचित गळाही दाबला गेला. यासुको आणि नीना यांचा मृतदेह वरच्या मजल्यावर मुलांच्या खोलीत सापडला. त्यांचीही हत्या वार करून करण्यात आली होती. बहुतेक खून प्रकरणांमध्ये DNA आणि बोटांचे ठसे पुरावे म्हणून पोलिसांना सुगावा लावण्यासाठी पुरेसे असतात. सेतागाया हत्याकांडात पोलिसांकडे स्वतःची क्राईम लॅब सुरू करण्याइतपत पुरावे होते. गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये पीडित आणि हत्या करणाऱ्या दोघांचे रक्त होतं. ते हत्याराने स्वतःने चाकूवर वार केल्याचं दर्शवत होतं. एवढंच नाही तर मारेकराने घरात, भिंतीवर, कागदावर आणि आईस्क्रीमच्या पॅकेजिंगवरही बोटांचे ठसे सोडले होते. त्याच्या कपड्यांचं विश्लेषण केलं गेलं तेव्हा ते अत्यंत असामान्य असल्याचं आढळून आलं. उदाहरणार्थ, स्वेटर हे कोरियामध्ये बनवलं गेलं होतं आणि फक्त काही जपानी स्टोर्समध्येच विकलं गेलं होतं. जेव्हा खुनाच्या DNA मध्ये आशिया आणि युरोपियन जनुकांचं मिश्रित संकेत सापडले तेव्हा प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं. त्याचं कोरियाशी संबंध असावेत असं पोलिसांचा कयास आहे, पण खून झालेल्या लोकांचा आणि खुनीचा काही संबंधच नव्हता. पोलीस रिकाम्या हाताने राहिले. मियाझावा कुटुंब हे एक सामान्य कुटुंब होतं, ज्यांचं कुणाशीही वैर नव्हतं. पण एक गोष्ट नक्कीच विचित्र होती, ती म्हणजे मियाझावा टोकियोच्या सेतागाया वॉर्डमध्ये एका छोट्या घरात राहत होता. त्याचं घर अशा भागात होतं जे एकेकाळी कुटुंबांनी गजबजलेलं होतं. परंतु साल 2000 मध्ये अनेक लोकांनी आपली घरं विकली होती किंवा सोडून दिली होती. त्यामुळे मियाझावाचं घर हे वेगळं झालं. असं घर जिथे कोणी येताना दिसलं तरी कोणाला काहीच कळणार नाही.
यावरून हत्याराबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. काही जणांचा असा विश्वास होता की हत्यारा हा वाहक किंवा जपानमधून जाणारा परदेशी आहे, तर घराविषयी त्याला सर्व काही माहीत असलेला एक स्थानिक ओळखीच्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा काहींचा अंदाज होता. या हत्या कोणत्या उद्देशाने करण्यात आला असाही प्रश्न उपस्थित झाला होता. घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू गहाळ झाली नाही, त्यामुळे ही चोरीची घटना तर निश्चितच नव्हती. शत्रुत्वाचा किंवा जुन्या शत्रुत्वाचा कोणताही पुरावा सापडला नाही. हत्येनंतर मारेकराने ज्या पद्धतीने घरातील वस्तूंचा वापर केला ते सायको किलिंग किंवा मानसिक त्रास असलेल्या व्यक्तीचं काम असू शकतं असाही अंदाज व्यक्त केला जातोय. या हत्याकांडात इतर खून प्रकरणांपेक्षा जास्त पुरावे सापडले होते आणि तरीही हे प्रकरण एक कोडं बनून राहिलंय. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जपानच्या इतिहासातील हे सर्वात मोठं हत्येचं रहस्य आहे आणि आतापर्यंत 2,80,000हून अधिक लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काम केलंय आणि तरीही हे अनुत्तरित आहे. मियाजावा कुटुंबाशी संबंधित लोक अजूनही न्यायाच्या शोधात आहेत आणि दरवर्षी हे प्रकरण जपानी मीडियामध्ये अनेक वळणं घेतं. आता हत्यारा पकडला जाईल अशी लोकांची आशा आहे, पण त्यातून काहीच साध्य होत नाही. अज्ञात मारेकराने घरात घुसून 4 खून केले, 4 हत्या केल्या आणि कुठेतरी गायब झाला. त्यातून अनेक प्रश्न सुटले नाहीत अजूनही. हत्यारा कोण होता, त्याने हे का केलं आणि मुख्य म्हणजे तो कुठे गायब झाला. ही तर होती जपानमध्ये घडलेली एक घटना. मात्र जगभरात, देशभरात प्रत्येक दिवशी, दर तासाला, दर मिनिटाला, एक क्षणाला असे किती गुन्हे घडतायत ज्याची माहिती आपल्याला नसेल. तत्पूर्वी आजच्या भागात इतकंच. भेटू पुढील भागात एका नवीन क्राईम रिपोर्टसह. पाहत रहा न्यूज अनकट.